तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अँड करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत वर्ग समीकरण सोडवण्याची अवयव पद्धती. वर्ग समीकरण सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला माहिती असतील, जसं की अवयव पद्धत, पूर्ण वर्ग पद्धत, सूत्राची पद्धत. त्यातली सगळ्यात जास्त वापरली जाणारी अवयव पद्धती नक्की काय असते ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आपल्या जय मॅथ्स अँड करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, जर तुम्ही 10वीत शिकत असाल तर 10वी गणित भाग 1च्या दुसऱ्या प्रकरणात म्हणजे वर्ग समीकरण प्रकरणात सराव संच 2.2 मध्ये तुम्हाला अशा पद्धतीची गणित पाहायला मिळतील, जी की आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायच्यात. तर अवयव पद्धतीने कशी सोडवायचे असतात वर्ग समीकरण, त्याच्या काही स्टेप असतात. तर स्टेप एकदा तुम्हाला समजल्या तर तुम्हाला कुठलंही वर्ग समीकरण दिलं आणि त्या अवयव पद्धतीने सोडवायला सांगितलं तर तुम्ही इझिली सोडवू शकता. तर काय स्टेप असतात बघा. पहिली स्टेप काय असती की हे जे वर्ग समीकरण दिले त्याचं सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे हे पद हे पद हे पद सगळं काय पाहिजे, बरोबर चिन्हाच्या अलीकडे पाहिजे. बरोबर, म्हणजे समजा हे 54 जर इकडे असतं तर पहिल्या स्टेपला काय करायचं, इकडे आणायचं. त्याला समजा 15x इकडे असते किंवा x वर्ग इकडे असतात, सगळं बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणायचं. म्हणजे काय, थोडक्यात वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपात आणायचं. बरोबर, ही झाली पहिली स्टेप. सगळं काय पाहिजे, बरोबर चिन्हाच्या अलीकडे पाहिजे. त्यानंतर आता दुसरी स्टेप काय, की दुसऱ्या स्टेपला काय करायचं, इथं ऑलरेडी बरोबर चिन्हाच्या इकडे आहे. मग दुसऱ्या स्टेपला काय करायचं, तर बघा दुसऱ्या स्टेपला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे काय, तर गुणाकार. आता आपल्याला काय करायचं, अवयव पाडायचे. बरोबर, अवयव पाडायचे. कशाचे अवयव पाडायचे, तर बघा हे स्थिर पद आणि ह्या एक्स वर्ग सोबत काय आहे, तर काहीच नाही म्हणजे एक. समजा एक सोडून दुसरी संख्या असती तर काय करायचं, हे स्थिर पद आणि ह्या एक्स वर्ग सोबत जे त्यांचा गुणाकार करायचा. तर काहीच नाही म्हणजे एक आहे. 54 गुणिले 1 म्हणजे किती, तर 54 आणि मध्ये काय आहे -15. आता अवयव पाडताना काय करायचं की अशा दोन संख्या घ्यायच्या की ज्यांचा गुणाकार 54 आला पाहिजे, अधिक 54, आणि बेरीज किती आली पाहिजे, -15. बघा लक्षात द्या की काय 54 का घेतला आपण इथं, 54 आहे, एक्स वर्ग सोबत 1 आहे, मग 54 1 किती 54. तर 2 असतात, 54 दोन्ही 160 घ्यायला लागला आपल्याला. दुसरं काही असतं त्यांचा गुणाकार इथे घ्यायचा आणि मधलं जे पद आहे ते -15. त्यानंतर अवयव पाडताना असे पाडायचे की अशा दोन संख्या घ्यायच्या की ज्यांचा गुणाकार 54 आला पाहिजे आणि बेरीज -15 आली पाहिजे. ती स्टेप अत्यंत महत्वाची. तर बघा अशा कुठल्या कुठल्या संख्या आहेत, तर बघा आपण 54 जेवढे अवयव पडतात ते पाडून घेऊ. 54 1 54, बरोबर. पण यांची जर बेरीज केली तर -15 येईल का, नाही येणार. बरोबर. त्यानंतर काय 27 दुने 54, 27 दुने 54 होईल, पण ह्यांची बेरीज चिन्ह जरी कुठली दिली तरी ह्यांची बेरीज एवढी येणार आहे का, नाही. अजून काय येईल, 18 त्रिक 54, 18 त्रिक 54 येईल, पण त्यांची बेरीज एवढी आहे का, तर बघा आता 18ला आपण समजा 18 आणि 3, बरोबर, 18 त्रिक 54 केलं, बरोबर. आणि यांची जर बेरीज करायची म्हटली, समजा जर आपण इथं वजा चिन्ह दिलं, बरोबर, तर वजा चिन्ह दिलं तर किती येईल, 18 त्रिक 54 वजा 54 येते आणि त्यांची बेरीज किती येईल, +15 येईल. बरोबर, समजा इथं वजा चिन्ह दिलं तर ह्यांची बेरीज किती येईल, -15 येईल, पण त्यांचा गुणाकार केला तर किती येईल, -54. पण आपल्याला काय पाहिजे, +54, म्हणजे हे पण घेऊन चालणार नाही. दुसरं काय, 9 आणि 6, 9 सक किती 54. तर आता बघा मग तिथं बघा 9 आणि 6, आता 9 सक 54 तर येते आणि 9 6, समजा मी ह्याला वजा दिलं आणि ह्याला पण वजा दिलं, -9 आणि -6 किती असतात, -15. ह्यांची बेरीज जर चिन्ह सारखे असतील तर त्यांची आपण काय करतो, बेरीज करतो. म्हणजे -9 आणि -6 किती होणार आहेत, -15. आणि वजाचा गुणाकार काय होतो, अधिक. म्हणजे आपण कुठले अवयव घेणार आहेत, हे घेणार आहेत. बरोबर. तर बघा मग लिहिताना काय लिहायचं, एक्स वर्ग हा आहे असं लिहायचा. त्या 15x जागेवर काय लिहायचं, -9 घेतला आणि त्याच्यासोबतचा x, -6 त्याच्यासोबतचा परत x इथे घ्यायचा, शेवटचा +54 आहे तसंच लिहायचं. समजलं. काय केलं आपण, -9 x -6 x इथलं घेतोय, बरोबर ना, कारण ह्याचीच पोड करून आपण इथे लिहितोय, +54 इथे घ्यायचं. बरोबर, ही झाली दुसरी स्टेप की असे अवयव पाडायचे, त्यांचा गुणाकार एवढा आला पाहिजे आणि बेरीज एवढी आली पाहिजे. त्यानंतर आता तिसरी स्टेप. तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, तर बघा ह्या 2 चे ग्रुप करायचे. हे 2 चे ग्रुप करायचे आणि त्यातून काय कॉमन निघतंय ते काढायचं. कॉमन म्हणजे काय, हे दोन्हीत असणार, बरोबर, आणि ह्या दोन्हीत असणार. म्हणजे बघा पहिल्या ह्याच्यात कॉमन काय दिसतोय, मला इथे x दिसतोय, इथं पण x दिसतोय, x आपण कॉमन काढला, बरोबर. त्यानंतर अजून काय निघतंय का कॉमन, तर नाही. बघा x कॉमन काढल्यानंतर इथं x वर्ग आहे, म्हणजे 2x आहेत, त्यातला एक x आपण बाहेर काढला, मग राहिला काय, एक x राहिला. तिथला x आपण ऑलरेडी बाहेर काढलाय, म्हणजे राहिलं काय, -9. बरोबर.
बघा एक्स कॉमन काढला आपण, एक्स वर्ग होता म्हणजे 2x असतात, त्यातला एक काढलाय बाहेर म्हणजे एक राहिला, आणि इथला एक्स काढलाय, इथं काय राहिलं 9. त्यानंतर आता ह्याच्यातलं कॉमन काढायचं. इथं एक्स आहे पण इथं एक्स आहे का, तर नाही, म्हणजे एक्स कॉमन निघू शकत नाही. मग काय कॉमन निघतं, इथं 6 आहे आणि 54ला पण 6 ने भाग जातो, म्हणजे 6 आपण कॉमन काढू शकतो. वजा 6 मी कॉमन काढले, बरोबर. मग राहतंय काय, तर बघा इथले वजा 6 कॉमन काढले, इथं काय राहिला एक्स, आणि 6 × 9 = 54. आता इथं मध्ये चिन्ह कुठलं द्यायचं, तर बघा इथं अधिक आहे, इथं जर आपण अधिक दिलं तर अधिक वजाचा गुणाकार काय होतो, वजा होतो. मग ते नाही ना, म्हणून इथं चिन्ह करायचं, वजा द्यायचं. वजा 6 आणि वजा 9 किती, अधिक 54 बरोबर 0. तर हे पुस्तक आहे इथलं, बरोबर. तर बघा काय केलं आपण, कॉमन काढलं तिसऱ्या स्टेपला, बरोबर ना. हे जे कॉमन दिसत होतं ते काढलं. आता काय करायचं, आता हे आपलं बरोबर आहे का नाही हे इथं ओळखायचं. जर हे दोन कंस जर सारखे आले तर आपलं बरोबर आहे असं समजायचं. जर सारखे नाही आलं तर कुठंतरी आपलं चिन्ह चुकतंय हे समजायचं. बरोबर. मग काय करायचं, जे जे सारखं आलंय ते एकदा लिहायचं, म्हणजे काय x - 9, आणि जे सारखं आलंय ते आपण एकदा लिहायचं, म्हणजे राहिलेलं ते एकदा लिहायचं, म्हणजे x - 6. बरोबर. जे सारखं आलंय ते आपण x - 9, जे सारखं आलं ते एकदा लिहिलं, राहिलेलं काय x - 6 ते एका कंसातलं बरोबर 0. बरोबर. त्यानंतर मित्रांनो आता बघा, आता काय करायचं, x - 9 बरोबर 0 एकदा घ्यायचं, x - 9 बरोबर 0 एकदा घ्यायचं, किंवा x - 6 बरोबर 0 एकदा घ्यायचं, x - 6 बरोबर 0 एकदा घ्यायचं. बरोबर. मग काय करायचं, आपल्याला x ची किंमत काढायची. मग x बरोबर या 9 ला पलीकडे पाठवलं काय झालं, -9 ला पलीकडे पाठवलं अधिक 9, किंवा x बरोबर -6 ला पलीकडे पाठवलं काय झालं, अधिक 6. मित्रांनो अशा पद्धतीने आपण काय करतो, वर्ग समीकरण सोडवतो अवयव पद्धतीने. अवयव काय पाडायचे तुम्हाला समजलं तर मग तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर मित्रांनो ही असते वर्ग समीकरण सोडवण्याची अवयव पद्धत. त्यामध्ये तुम्हाला कुठला जर डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये नेमकी विचारा, आपण तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला हे समजलं असेल तर तुमच्यासाठी एक होमवर्कसाठी गणित आहे, जे तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0. हे मित्रांनो सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचंय आणि ह्याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं मित्रांनो. मित्रांनो ही असती वर्ग समीकरण सोडवण्याची अवयव पद्धत. तुम्हाला जर आपलं शिकवलेलं समजलं असेल आणि शिकवलेलं आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या जय मॅथ्स अँड करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.